आज महानगरपालिकेच्या बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार वेतनवाढ तर सोडाच, पगार मिळणं कठीण झालं, अशा पद्धतीची त्यांची अवस्था आहे। मग ह्याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी पुढाकार घेऊन आज आपण डेपो डेव्हलप करून त्याच्यामधून 25 ते 30% आपण मुंबई महानगरपालिकेला रेव्हेन्यू जनरेट करून तो आपण देऊन त्या लोकांना चांगलं निवासस्थान, त्यांची वेतनवाढ, आलेल्या कर्मचाऱ्यांना परत नोकरीची संधी मिळणं, हे आपण विषय वाढवतोय। तर एक चांगली कामं आपण ह्या माध्यमातून सगळी करतो। शेवटचा प्रश्न, अगदी जुहू चौपाटीची पाहणी करण्याच्या अगोदरपासून विरोधकांचं असं म्हणणं होतं की महापौरांना वेळ नाहीये इथे येण्यासाठी, मुंबईकरांसाठी महापौरांना वेळ नाहीये। आज तुम्ही ही पाहणी करताय, आज त्यांना काय उत्तर द्याल? मी महापौर झाल्यापासून फील्डवरतीच आहे। मला आनंद वाटला की कधी नाही त्या किशोरी पेडणेकर इथे आल्यात, त्यांनी सांगावं त्यांच्या महापौर काळामध्ये त्या किती फिरल्यात। आज मुंबईकर बघतात आहे, मी 6 महिने गेले लोकांमध्येच उभी आहे, लोकांमध्ये उभे नाही तर महानगरपालिकेत काम करते, तिथे मी संयुक्त मीटिंग घेते, लोकांशी बोलते, अधिकाऱ्यांशी बोलते। टाउन वेंडिंग कमिटी जी त्यांच्या कार्यकाळापासून अक्षरशः एका कोपऱ्यात पडली होती, त्या टाउन वेंडिंग कमिटीला कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देऊन ती टाउन वेंडिंग कमिटी जिवंत केली, त्या मतपेट्या ओपन केल्यात, कमिटी स्थापन केली त्या ठिकाणी, आणि आपण ती टाउन वेंडिंग कमिटी करून आज फेरीवाल्यांना आपण QR कोड आणि विक्रेता प्रमाणपत्र देतोय। तुमच्या प्रत्येक ठिकाणी मी पोचते म्हणून त्यानिमित्ताने का होईना किशोरी पेडणेकर पोचतात आहे। आता सकाळपासून मी विषय बघते 25 लाखाचा खर्च, तो पण धादांत खोटा असा विषय महानगरपालिकेच्या याच्यामध्ये या विरोधकांनी आणला। माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी महापौर असताना 4 करोडचे फक्त पडदे विकत घेतले दादरच्या त्यांच्या महापौर बंगल्यामध्ये। आता ह्याची चौकशी मी बाहेर काढणार आहे। खिचडी घोटाळा, किशोरीताई पेडणेकर महापौर असताना किती मोठा घोटाळा त्यांनी खिचडी घोटाळा केला, ईडी लागली होती, धावत धावत त्या मुख्यमंत्र्यांच्या पाय धरायला गेलेत की मला ह्याच्यातून वाचवा, असे सगळे विषय त्यांचे आहेत। आम्ही याच्यामध्ये जात नाही, कारण आम्ही लोकांची कामं करायला या ठिकाणी आलो आहोत। आम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला विचार करायला पण वेळ नाही आहे, पण आता जर त्यांनी ठरवलंय तर आम्हाला ही माहिती आहे की ह्याच्यावरती उत्तरं कशी द्यायची आहेत। खिचडी घोटाळा किशोरीताई पेडणेकरचा बाहेर काढेल, श्रद्धा जाधव यांनी 4 कोटीचे नुसते पडदे लावलेत महापौर बंगल्याला, तो पण विषय मी आता ह्याच्या पुढे बाहेर काढणार आहे। जनसंपर्क विभागामध्ये असलेला भ्रष्टाचार तानाजी कांबळेच्या माध्यमातून जर होत असेल तो पण बाहेर काढणार। 4,72,000चे विना निविदा या ठिकाणी जे काम कार्यान्वित केले आहे लघुपटासाठी, ते कसं केलं त्याची मी श्वेतपत्रिका मागणार आहे। आता मी महापौर म्हणून एवढ्या गोष्टीत लक्ष एवढ्यासाठी, कारण मी पब्लिकमध्ये होती, मी नाले साफसफाईमध्ये होती, मी रस्त्याच्या पाहणीमध्ये होती, मी झाडांच्या पाहणीमध्ये होती, पण आता ही पण वेळ आलेली आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि पूर्ण पोलखोल मी पण यापुढे करणार आहे संपूर्ण। पौरांना एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे तुम्हाला। प्रश्न हाच आहे की इतके डंपर 20-20 डंपर लावून सुद्धा जुहू बीचवर कचरा तसाच होता इतके दिवस, तो वाहून येत होता समुद्रातनं, हा भाग वेगळा, पण तिथला कचरा उचलला जात नव्हता, तो डंप केला जात नव्हता। त्यामागचं नेमकं काय कारण आहे? तो जो एक अडचणीचा भाग होता तो नेमका कसा सोडवला जाईल? मॅडम, एक फक्त प्रश्न होता की या जुहूच्या समुद्रकिनारी जो कचरा साचत होता, डंपर यंत्रणा काम करत होती, परंतु यंत्रणेकडूनही ते साफ करण्यात येतो, त्याच्यानंतर पुन्हा तो कचरा जमत होता आणि तिथे कुठेतरी यंत्रणा कमी पडल्यासारखं भासतंय। आता तुम्ही जर पाहिलं ह्या ठिकाणी लोक, पब्लिक बघा, हा जरा कॅमेरा फिरवा, तुमच्या लक्षात येईल की लोक सुद्धा किती येतात आहे बघा। आपण तुम्ही इथे या, एन्जॉय करा, मजा घ्या, समुद्राचा आस्वाद घ्या, वाऱ्याचा आस्वाद घ्या, पण हातातला कचरा आहे तो खाली न टाकता तो तुम्ही आपल्या बरोबर असलेली जी पिशवी आहे त्याच्यात कॅरी करा। पाणी प्यायलं, प्लॅस्टिकची बॉटल फेकली, या ठिकाणी जी तुम्हाला कुंड्या दिसतात त्या कुंड्यात टाकायला पाहिजे। असे सगळ्या छोट्या छोट्या बारीक गोष्टी या मुंबईकरांकडनं पण झाल्या पाहिजे, या आलेल्या पर्यटकांकडनं पण झाल्या पाहिजे। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आम्ही काम करायलाच उतरलेले आहोत। या ठिकाणी महापौर असतील, लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, पण या बारीक सारीक गोष्टी आता तिथे बघताय तुम्ही, कचऱ्याचा तो डंपर तोही फिरतोय, आपण करतोय इथे काम, इकडे आपले व्हॉलेंटियर पण उभे आहेत, पण ह्या प्रचार आणि प्रसार नाही। मग स्नेहा, 20 पेक्षा जास्त डंपर लावून हा जो कचरा साचतोय तो इतर ठिकाणी डंप केला जाईल का, किंवा जिथे डंपिंग आहे तिथे डंप केला जाईल का? स्पेसिफिक प्रश्न विचारा। स्नेहा, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ट्रॅश बूम लावावं लागेल माउथ ऑफ द नाला, सो दॅट इट डजंट कम इनटू द सी, सिंपल असंच आहे आधी।
स्नेहापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित, पण महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की आपण गेले 38 दिवस बघत होतो कचरा बऱ्यापैकी गोळा केला जात होता, मात्र गोळा झालेला जो कचरा होता तो जुहू बीचवरच काही ठराविक ठिकाणी तसाच ठेवला जात होता आणि त्यामुळं भरती आली की पुन्हा तोच जो कचरा बाजूला केलेला होता तोच कचरा परत समुद्रात जात होता आणि त्यामुळे हा कचरा साफ होत नव्हता. आता दावा तर होतोय की मनुष्यबळ वाढवलेलं आहे, डंपर्स जे आहेत ते वाढवलेले आहेत, पण जास्तीत जास्त डंपर्स लावून सुद्धा या पुढच्या काळात हा जो कचरा साचलेला आहे तो कचरा इकडनं उचलून ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड्स आहेत त्या ठिकाणी डंप केला जाणार आहे का, आणि हा जो प्रश्न आहे जुहू बीचवरच्या कचऱ्याचा तो कायमस्वरूपी सोडवला जाणार का, याच संदर्भात महापौरांकडनं आता काही निर्णय घेतला जातो का, काही निर्देश अधिकाऱ्यांना दिले जातात का, कारण ट्रॅश ब्रूमची जी संकल्पना आहे ती संकल्पना अजूनपर्यंत कार्यान्वित का केली गेलेली नाही असा प्रश्न खरं तर उपस्थित केला जात होता आणि सातत्यानं या एकंदरीत प्रणालीबद्दल बोललं जात होतं. पण अजूनही नाल्यांमधनं वाहत येणारा जो कचरा आहे तो कचरा हा समुद्रात जातो आणि त्यामुळं इथल्या कचऱ्यामध्ये आणखी भर पडते. तोच कचरा परत समुद्रातनं बाहेर टाकला जातो बीचवर आणि त्यामुळं बीचवरच्या कचऱ्यात आणखी भर पडते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.